नांदेड जिल्ह्यातील इंजेगावच्या महिला सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांनी गळ्यात नोटांचा हार घालून विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर कालपासून अनोखे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। माझ्या इंजेगावच्या विकासासाठी करत असलेल्या मागण्यांकडे जिल्हा परिषद साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इंजेगावच्या सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांनी केला आहे। आंदोलनस्थळी पैसे घ्या पण कामे करा अशी रेकॉर्डिंग लावल्यामुळे या अनोख्या आंदोलनाची शहरात चर्चा होत आहे। नमस्कार, माझं नाव मुक्ताई नागनाथ पंचलिंगे, इंजेगाव येथील सरपंच आहे, तालुका जिल्हा नांदेड। माझ्या इथं ग्रामपंचायत नाही आहे। ग्रामपंचायतीसाठी जागा आहे, मात्र एक रूम त्याच्यामध्ये आहे। ते इथं वारंवार पत्र दिलेलं आहे पाडण्यासाठी। ते ई म्हणतात की आम्हाला मी काय तुमच्या काय बापाच्या घरचा नोकर नाही आहे, असे उलटधुलट शब्द बोलत आहेत। पाडण्यासाठी 3 महिने झालं पत्र दिलं आहे। तर चोपडे सर म्हणून ई आहेत आणि पुन्हा आपलं MRGS मध्ये फायली मंजूर होत नाही आहेत। पुन्हा स्थानिक BDO मिळत नाही आहे पंचायत समितीला। BDO नसल्यामुळे तिथं कोणतेही अधिकारी काम करत नाही आहेत। पुन्हा जलजीवन मिशन हे मनमानी कारभारपणानं जलजीवन मिशनवर स्थगिती दिलेली आहे डेप्युटी इंजिनियर देशमुख यांनी। विचारायला गेलं तर ते काही प्रतिउत्तर देत नाही आहेत। पुन्हा वारंवार COला तोंडी आणि लेखी पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं मी सांगितलेलं आहे, कोणी दखल घेत नाही। शासकीय कामात मला कुठलीही मदत मिळत नाही आहे प्रशासनाकडून। पुन्हा अंगणवाडी नाही आहे माझ्या गावामध्ये, स्मशानभूमी पण नाही आहे आणि लेकरं अंगणवाडीमधले रस्त्यावर बसून जेवण करतात, रस्त्यावर शाळा शिकत आहेत। इतकी बिकट परिस्थिती माझ्या गावातली आहे, म्हणून मी वारंवार उपोषण करत आहे, वारंवार पत्र देत आहे अधिकाऱ्यांना। CO, कलेक्टर आणि BDO यांच्याकडे पुन्हा पत्र दिलं आहेत। माझ्याकडे 101 ओस्या जमा झालेल्या आहेत, मात्र त्याचं प्रतिउत्तर कुठंच मिळत नाही आहे।